इतिहास इयत्ता 11वी प्रकरण 6 भारतातील दुसरे नागरीकरण. नागरी हडप्पा संस्कृती ही प्राचीन भारतातील नागरीकरणाचे पहिले उदाहरण होय. मागील पाठामध्ये आपण जनपदे आणि गणराज्ये यांच्याबद्दल सविस्तर अभ्यास केलेला आहे. भौगोलिक विस्ताराच्या महत्त्वाकांक्षेतून निर्माण झालेल्या संघर्षात काही जनपदे प्रबळ ठरली. त्यांनी जिंकून घेतलेल्या जनपदाचा भूप्रदेश आपल्या जनपदाला जोडण्यास सुरुवात केली. त्यांच्या सीमा विस्तारल्या आणि त्यांना महाजनपदाचे स्वरूप प्राप्त झाले आणि या महाजनपदाच्या राजधान्या आणि त्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र याच्यातूनच जे आहे भारतातील दुसरे नागरीकरणाचे पर्व सुरू झाले. नमस्कार, मी देवबिरादर आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. इयत्ता 6वी इतिहास व्हिडिओ नोट श्रृंखलेमध्ये आपण जनपदे आणि महाजनपदे याच्याबद्दल देखील सविस्तर अभ्यास केलेला आहे. परंतु इयत्ता 6वी इतिहासाचं पुस्तक आणि 11वीच्या पुस्तकामध्ये आम्हाला थोडंसं डिफरन्सेस आढळून आले. जसे की या पाठ्यपुस्तकामध्ये जे आहे इथे महाजनपदे आणि त्यांच्या राजधानीची नगरे यांची नावे दिलेली आहेत. तर इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये जे आहे ते 16 महाजनपदांचे प्राचीन आणि आधुनिक नाव देखील दिलेले आहे. त्याचबरोबर इथे 11वीच्या पुस्तकामध्ये जी माहिती दिली आहे ती थोड्याफार प्रमाणात कमी आहे. जशी की इथे श्रावस्ती हे कोसल राज्याची राजधानी होती आणि या कोसल श्रावस्तीमध्ये जे आहे गौतम बुद्ध श्रावस्तीमधील चेतवन या प्रसिद्ध विराहात दीर्घकाळ राहिले होते. कोसलचा राजा प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. याच्या संदर्भात माहिती जी आहे इयत्ता 6वीच्या इतिहासात दिलेली आहे. त्याचबरोबर जी माहिती या पाठ्यपुस्तकामध्ये कमी दिलेली आहे त्याचबरोबर पाठ्यपुस्तकांच्या बाहेर जाऊन तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने एखादी कुठली बाब जाणणे आवश्यक आहे अशा बाबी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इसवी सन पूर्व 600च्या सुमारास भारतीय उपखंडाचा वायव्य प्रदेश ते मगधापर्यंत 16 महाजनपदे उदयाला आलेली होती. निरनिराळे भूप्रदेश जिंकून घेऊन ते कायमस्वरूपी आपल्या राज्याला जोडून जे आहे ते जनपदांनी आपला साम्राज्य विस्तार केला होता. करणे ही संकल्पना महाजनपदाच्या उदयाच्या बरोबरीने जे आहे रुजत गेली आणि महाजनपदांमधील सत्ता संघर्षाची परिणिती सरतेशेवटी मगधासारख्या विशाल साम्राज्याच्या उदयामध्ये झाली. मगधांनी काय केलं होतं, ही जी 16 महाजनपदे होती या 16 महाजनपदापैकी काही महाजनपदे जिंकून जे आहे ते एक असं विशाल असं एक साम्राज्य ते बनले होते. प्राचीन भारतात पुन्हा एकदा नागरी संस्कृतीचा उदय झाला. 16 महाजनपदाचा उल्लेख जैन आणि बौद्ध ग्रंथामध्ये तसेच पुराणामध्ये केलेला आढळतो आणि आपण मागील इयत्तेच्या अभ्यासामध्ये पाहिलं होतं की बौद्ध काळात अस्तित्वात असलेल्या 16 प्रमुख महाजनपदाची यादी जी आहे अंगुत्तर निकाय या बुद्धकालीन ग्रंथात दिली आहे. महावस्तू या ग्रंथात देखील 16 महाजनपदे दिलेली आहेत आणि त्यात पाहिलं होतं की आपण त्यात कंबोज आणि गांधार यांच्याऐवजी शिबी आणि दर्शन अशी वेगळी नावे दिली होती. भगवती सूत्र या जैन धर्मग्रंथात वंग आणि मलय अशी वेगळी 2 महाजनपदे देखील उल्लेखलेली आहेत आणि महान व्याकरणकार पाणिनी यांच्या अष्टाध्यायी या ग्रंथात देखील काही महाजनपदाचा उल्लेख केला आहे. अशा बाबी ज्या पाठ्यपुस्तकामध्ये नाही आहेत किंवा आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेलो आहेत किंवा दोन्ही इयत्तेमध्ये नाही आहेत तर त्या मी पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील जाऊन देखील तुम्हाला मी त्या सांगत असेन. बौद्ध ग्रंथाचा काळ महाजनपदाच्या काळाशी अधिक निकटचा असल्यामुळे त्यात उल्लेख असणारी महाजनपदाची नावे अधिक ग्राह्य मानली जातात. म्हणजेच काय तर अंगुत्तर निकाय या ग्रंथात जे 16 महाजनपदे ची नावे जे नमूद केली आहेत ती जे आहे ते अधिक ग्राह्य मानली जातात. या 16 महाजनपदापैकी अश्मक किंवा अस्यक महाजनपद हे आजच्या महाराष्ट्राशी निगडीत आहे आणि याची याचे जे आधुनिक जर नाव म्हटलं तर ते औरंगाबाद हे होय. अश्मक हे संस्कृत भाषेतील आणि अस्यक हे पाली भाषेतील ही एकाच नावाची दोन रूपे समजली जातात. हे आता आपण कसे ते पाहूयात. पाणिनीने रचलेल्या अष्टाध्यायी या व्याकरण ग्रंथात अवत्याश्मक असा उल्लेख आहे. याचा अर्थ अवंती आणि अश्मक
ही राज्य एकमेकालगत म्हणजे शेजारी शेजारी होती असा आहे. पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये अश्वायन, अश्वकायन आणि हस्तिकायन अशा 3 राज्यांच्या नावाचा उल्लेख आहे. सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस त्याच्या सैन्याला म्हणजे सिकंदराच्या सैन्याला जे आहे अफगाणिस्तान ते पंजाब या प्रदेशात पुढे सरकत असताना काही लढवय्या जमातीच्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागले. त्यामध्ये ॲस्पासियो, असकेनॉय आणि अस्तकेनॉय या गणराज्यांचा उल्लेख सिकंदर बरोबर आलेल्या काही ग्रीक इतिहासकारांनी देखील केला आहे. ही 3 गणराज्येच म्हणजे अनुक्रमे अश्वायन, अश्वकायन आणि हस्तिकायन ही होत. बौद्ध साहित्यात उल्लेख असलेले अस्सेक हे वायव्य प्रदेशातील अश्वकायनांशी संबंधित असावेत, ज्यांचा अश्मकांशी काही संबंध नसावा असे इतिहासकारांचे मत आहे. गौतम बुद्धांच्या काळात अस्सेक राजाला अंधक राजा म्हणून ओळखले जात होते. ही एक महत्वाची बाब आहे. अंधकराटट हे ठिकाण गोदावरीच्या तीरावर होते, जिथे गौतम बुद्धांचा समकालीन बावरी याचा आश्रम होता. गौतम बुद्धांचे समकालीन कोण होते ही देखील एक बाब महत्वाची आहे. जसे वर्धमान महावीर हे देखील गौतम बुद्धांचे समकालीन होते. आणि आयोग जे आहे विशेषतः कुठला राजा गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचा समकालीन होता अशा बाबींवरती प्रश्न विचारत आलेला आहे. हा बावरी मुळात कोसल राज्याचा रहिवासी होता. सूत निपात या ग्रंथानुसार तो कोसल राज्याची राजधानी श्रावस्ती येथून दक्षिणापथ येथील गोदावरीच्या तीरावर अस्सेक राज्यामध्ये आला. या उल्लेखाच्या आधारे बौद्ध ग्रंथामधील अस्सेक या पाली भाषेतील नावाचे संस्कृत रूप अश्मक असे आहे आणि ती दोन्ही नावे एकाच प्रदेशाचा निर्देश करतात याबद्दल शंका घेण्यास कारण ठरत नाही. आता स्क्रीनवर जी आहे ती 16 महाजनपदे दाखवलेली आहेत. त्याचा आपण एक एक करून सविस्तर अभ्यास करणार आहोत. अश्मक, अस्सेक महाजनपद. 16 महाजनपदांपैकी अश्मक हे एकच राज्य दक्षिणापथ नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात होते. आपण पाहिलं होतं की विंध्य हिमालयाच्या उत्तरेकडील बाजूंचे जे आहे 5 भागामध्ये कशी विभागणी केली गेली होती, प्राच्य, प्रातिच्य, उदिच्य ह्या प्रकारे. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की काही ग्रंथानंतर पुढे जे आहे ते कोकण आणि दक्षिणापथ याचा देखील उल्लेख आल्याचं आपण अभ्यासलेलं होतं. बाकीची 15 महाजनपदे ही उत्तर भारतात होती. सुत्त निपात या ग्रंथांमध्ये दक्षिणापथाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. त्यानुसार जे आहे दक्षिणापथ हा महत्वाचा व्यापारी मार्ग होता, कारण श्रावस्तीपासून उज्जैनी, महिष्मती या मार्गाने येऊन विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडे प्रतिष्ठानपर्यंत हा रस्ता पोचत असत. महागोविंद सुतांत या बौद्ध ग्रंथात अस्सक राज्याचा ब्रह्मादत्त नावाचा राजा होता आणि त्याच्या राजधानीचे नाव पोतन होते असा उल्लेख आहे. हे पोतन म्हणजेच काय, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा होय असे मानले जाते. पोतन या नगराची पोटली, पौंडणे अशी ही नावे आढळतात. अश्मक जनपदाला समकालीन असलेली विदर्भ, भोज, दंडक आणि कलिंग ही जनपदे दक्षिणपथामध्ये समाविष्ट होती. त्यातील पहिली 3 जनपदे प्राचीन महाराष्ट्राचा भाग होती. त्याखेरीज जे आहे आंध्र, शबर, पुलिंद आणि मुतीब यासारख्या जमातींची राज्येही गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यात होती. जैन ग्रंथानुसार पहिले तीर्थकार ऋषभनाथ यांचा पुत्र बाहुबली यांना अश्मक राज्य दिलेले होते. ही एक बाब महत्वाची आहे. आणि पोदनपूर ही त्याची राजधानी होती. बाहुबलीची भव्य मूर्ती श्रवणबेळगोळ, जिल्हा हासन, कर्नाटक येथे आहे. बाहुबली यांना केवळ ज्ञान प्राप्ती झाली होती.
आणि एकाच नावाने विविध संदर्भ उपलब्ध असतील तर इतिहासाचे लेखन करताना इतिहासकारांपुढे कुठले आव्हाने येतात ते आपण एका उदाहरणावरून समजून सांगण्याचा जो आहे इथे शालेय पाठ्यपुस्तकात एक प्रयोग केला गेला आहे. निमी जातक या कथेत विदेह राजाची राजधानी मिथिला आहे. येथे होऊन गेलेल्या राजाच्या नावांची यादी दिलेली आहे. त्यामध्ये अस्सेक नावाचा राजाचा समावेश आहे. अस्सेक जातक या कथेत काशी राज्याच्या अस्सेक नावाच्या राजाची, आता इथे एक राजाचं नाव वेगळं दिलेलं आहे, ठिकाण वेगळं आहे, इथं वेगळं दिलेलं आहे, आणि त्याच्या सौंदर्यवती राणीची गोष्ट आहे. त्यामध्ये पोटली ही अस्सेक राजाची राजधानी असल्याचा उल्लेख आहे. प्राचीन काशी राज्याची राजधानी वाराणसी होती, मात्र पोटली या राजधानीच्या उल्लेखाच्या आधारे अस्सेक राजा काशी राज्याचा मांडलिक असावा असे अनुमान करता येते. पुढे चुल्ल कलिंग जातक नावाच्या कथेनुसार दंतपूरच्या कलिंग राजाने दिलेल्या आव्हानामुळे अस्सेक राजाने त्याच्याशी युद्ध करून कलिंग राजाचा पराभव केला व त्याच्या कन्येशी विवाह केला. त्यामुळे दोन्ही राज्यात सख्य म्हणजे नाते प्रस्थापित झाले. खारवेलाच्या हाती गुंफा येथील कोरीव लेखात खारवेलाने पश्चिम दिशेकडील सातकर्णी राजाच्या प्रभावाला न जुमानता असिक नगरावर आक्रमण करून तेथील प्रजेला भयभीत करून सोडल्याचा उल्लेख आहे. काही इतिहासकारांच्या मते चुल्ल कलिंग जातकातील अस्सेक आणि खारवेलाच्या कोरीव लेखनातील असिक नगर एकच असावे. दुसरे, नागरीकरण. इसवी सनापूर्वी 1000च्या सुमारास भौगोलिकतेची जाणीव असलेली आणि निश्चित स्वरूपाची राज्यव्यवस्था असलेली जनपदे अस्तित्वात आली. भौगोलिक सीमांचा विस्तार करण्याची महत्वाकांक्षा, त्यासाठी झालेला सत्ता संघर्ष यामध्ये काही जनपदे जे आहे प्रबल होऊन भारतीय उपखंडात अफगाणिस्तान ते बंगाल आणि विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे गोदावरीपर्यंतच्या तटापर्यंत 16 महाजनपदाचा उदय झाला. महाजनपदांच्या राजधान्या आणि व्यापारामुळे महत्त्व पावलेली काही नगरे यांच्या पार्श्वभूमीवर जे आहे पुन्हा एकदा भारतामध्ये नागरी संस्कृतीचा उदय झाला. त्याला भारतातील दुसरे नागरीकरण असे म्हटले जाते आणि पहिले नागरीकरण म्हटलं तर हडप्पा संस्कृतीला यास संबोधले जाते. महापरिनिब्बाण-सूत या ग्रंथामध्ये चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कौशांबी आणि वाराणसी या 6 नगरांचे विशेष महत्त्व असल्याचा उल्लेख आहे. ही एक बाब स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. इसवी सनापूर्वी 6व्या शतकाच्या सुरुवातीस प्राचीन भारतातील ही आणि इतर नगरे भरभराटीला आलेली होती. जनपदे आणि महाजनपदांच्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण मातीची भांडी जी आहे अनेक ठिकाणी मिळालेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी लोखंडाची अवजारे, चांदी आणि तांब्याची आहत नाणी सापडली आहेत. आणि नाणी देखील ही एक इतिहासाच्या साधनांमधील एक महत्त्वाचे साधन आहे. याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. या नाण्यांचा उल्लेख प्राचीन भारतीय साहित्यात कारशापण या नावांनी केलेला आढळतो. मध्यवर्ती प्रशासन व्यवस्था राबवण्यासाठी नागरी केंद्राचा विकास, नागरी केंद्राच्या गरजा पुरवणाऱ्या ग्रामवसाहतींचे जाळे, ग्रामवसाहतींचे प्रशासन केंद्रवर्ती सत्तेशी संलग्न असणे, सुविहित कर प्रणाली, अंतर्गत आणि दूरच्या प्रदेशांशी असणारा व्यापार, त्यासाठी भूमार्ग आणि जलमार्ग यांचे सुव्यवस्थित जाळे, वस्तू विनिमयाच्या जोडीने चलनाचा उपयोग करणारी क्रय विक्रीय पद्धती, सुप्रस्थापित कायदे आणि न्यायव्यवस्था, नागरीकरणाची ही सर्व वैशिष्ट्ये जे आहेत महाजनपदाच्या काळात अस्तित्वात होती. आता आपण महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे यांबद्दलची सविस्तर माहिती घेऊयात. काशी हे महाजनपद 16 महाजनपदांच्या सुरुवातीच्या काळात अधिक बलशाली होते. त्याची राजधानी वाराणसी ही होती. काशी महाजनपदाचे राजे महत्वाकांक्षी असून त्यांच्यापैकी अनेकांना जे आहे सब्बा, राजू नाम, अग्गराजा सर्व राजांमधील प्रमुख राजा बनण्याची इच्छा
होती असे उल्लेख जे आहे जातक कथांमध्ये येतात. महावग्ग या ग्रंथामध्ये काशीच्या राजाने जे आहे ही या ग्रंथाचे या असे जे ग्रंथाचा उल्लेख जिथे जिथे आले आहे ते ग्रंथाचे उल्लेख जे आहे ते नाव महत्वाचं आहे. महावग्ग या ग्रंथामध्ये काशीच्या राजाने कोसलचा पराभव करून ते काशी महाजनपदामध्ये विलीन केल्याचा उल्लेख आहे. मगधचा राजा अजातशत्रू यांनी जे आहे काशी राज्य मगधामध्ये विलीन केले. अजातशत्रू हा राजा गौतम बुद्धांचा समकालीन होता. व्यापार आणि उत्पादन व्यवस्थेच्या साखळीमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध घटकांचे संघटन आणि त्यामागील कार्यपद्धती यांच्यासाठीच्या गरजांमधून जे आहे हडप्पा संस्कृतीच्या नागरी केंद्राचा उदय झाला होता याचा आपण अभ्यास केलेला आहे. हडप्पा काळातील राज्य प्रणाली आणि त्या अनुषंगाने असलेल्या प्रशासन व्यवस्थेशी संबंधी मात्र अजूनही संदिग्धता म्हणजे एकदम क्लिअर माहिती नाहीये. दुसऱ्या नागरीकरणाच्या काळाच्या संदर्भात मात्र प्रत्येक महाजनपदाचे भौगोलिक स्थान, त्यांच्या राजधानीचे नगर आणि महाजनपदातील इतर नगरे इत्यादींची माहिती विविध ग्रंथांमधून मिळते. जसं की गौतम बुद्धांच्या जीवन काळात त्यांनी ज्या ज्या नगरांना भेट दिली त्या नगरांची आणि तेथील प्रशासनाची माहिती, तसेच जातक कथांमधून देखील महाजनपदांमधील विविध नगरांची माहिती मिळते. गौतम बुद्धांच्या समकालीन राजांची नावेही जे आहेत ते बौद्ध साहित्याद्वारे कळतात. त्यांमध्ये गौतम बुद्धांच्या ब्रह्मंतीच्या अनुषंगाने आलेले भौगोलिक तपशील हे विश्वासार्ह आणि प्राचीन भारताच्या इतिहास लेखनासाठी विश्वासार्ह म्हणजे एक विश्वसनीय मानले जातात. आणि या काशी महाजनपदाचे जे आधुनिक नाव जे आहे त्याला बनारस किंवा वाराणसी असे म्हटले जाते. आणि इथे आता आपण जे आहे पुढील कोसल महाजनपदाचा अभ्यास करण्या अगोदर इथे महाजनपदे आणि त्यांच्या राजधानीची नगरे दिलेली आहेत. आणि आपण मागील इयत्ता 6वीच्या प्रकरणात पाहिलं होतं की तेथे महाजनपदाचे नाव आणि त्याचे आधुनिक नाव काय होते हे सांगितले होते. याचा आपण जे आहे या दोन्ही मुद्द्यांना एकत्रित करण्याचा आता इथे प्रयत्न करूयात. तर इथे महाजनपद आणि त्याच्या राजधानीचे नगर दिलेलं आहे आणि याच्या पुढे मी जे आहे त्याचे आधुनिक नाव जे आहेत तुम्हाला सांगतो. काशी राजधानी नगर वाराणसी, आधुनिक नाव बनारस किंवा वाराणसी. कोसल राजधानीचे नगर श्रावस्ती, आधुनिक नाव लखनौ. अंग राजधानीचे नगर चंपा आणि आधुनिक नाव जे आहे ते पूर्व बिहार. त्यानंतर मगधाची राजधानीचे नगर जे होते गिरिव्रज किंवा राजगृह असे म्हटले जायचे आणि आधुनिक नाव ह्याचं जे आहे ते दक्षिण बिहार. त्यानंतर व्रज्जी किंवा वज्जी राजधानीचे नगर वैशाली आणि आधुनिक नाव उत्तर बिहार. मालव राजधानीचे नगर कुशीनार किंवा कुशीनगर आणि या मल्लचे जे आहे ते आधुनिक नाव गोरखपूर. चेदी राजधानीचे नगर शक्तिमती किंवा सोथिवती आणि याचे आधुनिक नाव कानपूर. वंश किंवा वत्स या महाजनपदाचे राजधानीचे नगर कौशांबी आणि आजचे आधुनिक नाव जे आहे ते अलाहाबाद. कुरु या महाजनपदाचे राजधानीचे नगर इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण. याचे आधुनिक नाव जे आहे कुरुचे दिल्ली हे आहे. उत्तर पांचालाचे आपल्याला माहिती आहे की त्याचे जे आहे ते नदींमुळे त्याचे 2 भागामध्ये विभागणी झाली होती, उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल. आणि हे जे पांचालचे जे आधुनिक जे नाव आहे ते रोहिलखंड असे आहे. त्यानंतर मत्स्य महाजनपदाचे च्या राजधानीचे नगर विराटनगर, आधुनिक नाव जयपूर. शूरसेन महाजनपदाचे राजधानीचे नगर मथुरा आणि याचे आधुनिक नाव जे आहे मथुरा हे होय. अस्यक या महाजनपदाचे राजधानीचे नाव नगराचे नाव पोटली, पोतन, पोदन
आणि याचे आधुनिक नाव जे आहे ते औरंगाबाद, जे महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर अवंती या महाजनपदाची राजधानीचे नाव उज्जैनी आणि महिष्मती, आणि याचे जे आधुनिक नाव जे आहे ते उज्जैन हे आहे. त्यानंतर गांधार या महाजनपदाच्या राजधानीचे नगर जे होते तक्षशिला हे होते, आणि याचे आधुनिक नाव जे आहे पेशावर, जे आज पाकिस्तानमध्ये आहे. त्यानंतर कंबोज या महाजनपदाच्या राजधानीचे नगर होते राजपूर, आणि याचे आधुनिक नाव जे आहे गांधार जवळ, हे पण जे आहे आज त्या सद्यस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये येते. आता आपण ही महाजनपदे, त्यांची राजधानीची नगरे आणि त्याची आधुनिक नावे, आता जर मी सांगितलेल्या ह्याच्यानुसार जर तुम्ही नोट्स काढला तर परीक्षेमध्ये तुम्हाला दोन पाठ्य इयत्ता 6वीचा आणि 11वीचा इतिहास एकत्र वाचण्याची गरज पडणार नाही. कोसल भारतातील उत्तर प्रदेश आणि नेपाळमधील लुंबिनी या प्रदेशांमध्ये प्राचीन कोसल महाजनपदाचा विस्तार झालेला होता. श्रावस्ती ही कोसलची राजधानी होती. कोसल महाजनपदाचा राजा प्रसेनजीत, ज्याला पसे नदी असेही म्हटले जाते, हा गौतम बुद्धांचा अनुयायी होता. मगधचा राजा अजातशत्रू याने कोसलचा पाडाव करून ते मगधामध्ये विलीन केले. आणि या कोसलशी संबंधित आणखी इतर माहिती म्हणजे गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. आणि कोसलचा राजा प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. आणि यांनी जे आहे गौतम हा जो राजा जो आहे तो गौतम बुद्धांचा अनुयायी देखील होता. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती. पसे नदी हे प्रसेनजीत या नावाचे पाली भाषेतील रूप आहे. त्यानंतर अंग या महाजनपदाची राजधानी चंपा होती. ते सागरी व्यापाराचे जे आहे केंद्र होते. बिंबिसाराने जे आहे अंग महाजनपदाचा पाडाव करून ते मगध राज्यामध्ये विलीन केले होते. यावरून आपल्याला लक्षात येईल की कोसलचा पाडाव देखील जे आहे त्याचा करून मगधामध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर जे आहे त्याच्या अगोदरचा जे पहिले काशी जे आहे काशी देखील मगधामध्ये विलीन करण्यात आले. अंग देखील मगधामध्ये विलीन करण्यात आले. आणि शेवटी सरून जेव्हा 16 महाजनपदाचा शेवट होत आला ना, म्हणजे उत्तरोत्तर काळ आला, त्यावेळेस जे आहे मगध एक प्रभावशाली राज्य बनले होते. या महाजनपदाची सुरुवातीची राजधानी जी आहे गिरिव्रज किंवा राजगृह येथे होते. 5 टेकड्यांनी वेढलेले असल्यामुळे गिरिवज्र हे शत्रूसाठी दुर्गम होते. बिंबिसार राजा हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. त्याच्या काळात मगधाचे विस्तारवादी धोरण सुरू झाले. आणि हा मगध जे आहे प्राचीन काळामध्ये बिहारमधील पाटणा, गया या शहराच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात जो आहे प्राचीन मगध महाजनपद होते. आणि विस्तारवादी धोरणांमुळे जे आहे ते मगध पुढे मोठे मोठे होत गेले. आणि महागोविंद या वास्तुविशारदाने राजा बिंबिसार याचा राजवाडा बांधला होता. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात होता. बिंबिसाराने जे आहे गौतम बुद्धाचे शिष्यत्व पत्करले होते. या बाबी जे आहेत त्या मी पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगत आहे, आणि या स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. व्रज्जी किंवा वज्जी. व्रज्जी हा अठ्ठकुल म्हणजे 8 कुळांचा संघ होय. त्यामध्ये विदेह, लिच्छवी, वज्जी, शाक्य, नात्रुक इत्यादी कुळांचा समावेश होता. एकपण जातक कथेतील वर्णनानुसार व्रज्जी संघाची राजधानी असणाऱ्या वैशाली नगराभोवती 3 कोट बांधलेले होते. तसेच नगराला 3 प्रवेशद्वारे आणि बुरुज होते. अजातशत्रूने व्रज्जी संघ जिंकून याचे देखील जे आहे मगधामध्ये याला विलिनीकरण केले. मल्ल या महाजनपदाची राजधानी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात कुशीनार किंवा कुशीनगर किंवा ज्याला कासिया असे देखील म्हटले जाते येथे होती. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कुशीनार येथे झाले. परिनिर्वाण
चैत्य ताम्रपट इति असा अभिलेख असलेला ताम्रपट इसवी सन पूर्व 5वे शतक येथील परिनिर्वाण स्तूपाशी मिळाला. म्हणजेच काय, परिनिर्वाण चैत्य ताम्रपट इति असा अभिलेख असलेला ताम्रपट जे आहे ते या स्तूपाशी मिळाला. उत्तर वैदिक काळात मल्ल जनपद राजसत्ताक होते. नंतर तेथील राजसत्ताक पद्धती जाऊन त्यांचे गणराज्यात रूपांतर झाले. मल्ल महाजनपदात जे आहे पावा आणि भोगनगर ही आणखी दोन महत्वाची नगरे होती. जैन ग्रंथांमधील वर्णनानुसार अजातशत्रूशी लढण्यासाठी मल्ल, लिच्छवी आणि काशी कोसल प्रदेशातील 18 गणराज्य एकत्र येऊन एक संघ प्रस्थापित झाला होता. इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापर्यंत मल्ल महाजनपद जे आहे मौर्य साम्राज्यात समाविष्ट झालं. म्हणजे त्याचा अर्थ काय, जवळपास सर्वच महाजनपदे जे आहेत ते मगधामध्ये विलीन झाली होती. चेदी या महाजनपदाचा विस्तार आताचे बुंदेलखंड आणि आसपासच्या प्रदेशात झाला होता. शुक्तिमती किंवा सोथिवती ही चेदी महाजनपदाची राजधानी होती. उत्तर प्रदेशातील बांदा या शहराच्या परिसरात जे आहे प्राचीन शक्तिमती नगर वसलेले होते असे मानले जाते. वंश किंवा वत्स या महाजनपदाची राजधानी कौशांबी अलाहाबादजवळील कोसम येथे होती. पुराणांमधील परंपरेनुसार गंगेला आलेल्या महापुरामुळे हस्तिनापूर उद्ध्वस्त झाले आणि पांडवांचा वंशज निशशू या राजाने त्याची राजधानी कौशांबी येथे हलवली. कवी भास यांनी लिहिलेल्या स्वप्नवासदत्त या नाटकाचा नायक वत्स महाजनपदाचा राजा उदयन हा राजा बिंबिसार याचा समकालीन होता. याचा अर्थ काय की तो राजा देखील जो आहे गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचा देखील समकालीन होता. अशा बाबी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशांबी नगर होय. हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते आणि कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी जे आहे गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी जे आहे 3 विहार बांधले होते. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. राजा उदयनानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले होते आणि पुढे चलून या अवंती महाजनपद जे आहे ते मगध महाजनपदामध्ये समाविष्ट झाले, विलीन झाले होते. कुरु या महाजनपदाची राजधानी इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण येथे होती. दिल्ली जवळचे इंद्रपत्त येथे प्राचीन इंद्रप्रस्थ वसलेले होते. जातक कथांमधील उल्लेखांच्या अनुसार इंद्रप्रस्थाचे राजे युधिष्ठिर गोत्राचे होते. पांचाल आपण पाहिलं होतं की पांचाल म्हणजे 5 जनपदांमध्येचा उल्लेख पाहताना पाहिलं होतं की 5 जनपदे एकत्र येऊन हे पांचाल जे आहे ते बनले होते. या जनपदाचे उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे 2 भाग होते. भागीरथी नदी या दोहांना विभागणारी नैसर्गिक सीमा होती. उत्तर प्रदेशाच्या बरेली जिल्ह्यातील अहिच्छत्र रामनगर जवळ ही उत्तर पांचालची राजधानी होती. फारुखाबाद जिल्ह्यातील कांपिल येथे दक्षिण पांचालाची राजधानी होती. उत्तर पांचालाच्या प्रदेशावरील स्वामित्वासाठी म्हणजे अधिकारासाठी कुरु आणि पांचाल या दोन्ही महाजनपदामध्ये सतत लढाया होत असत. सुरुवातीस राजसत्ताक असलेल्या पांचाल महाजनपदाचे रूपांतर नंतर संघराज्यामध्ये झाले. मत्स्य या महाजनपदाची राजधानी विराट नगर ही आजच्या राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील बैराट येथे आहे. हे महाजनपद पुढे मगधामध्ये विलीन झाले. बैराट येथे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. शूरसेन हे महाजनपद यमुना नदीच्या काठावर वसलेले होते. मथुरा ही त्याची राजधानी होती. ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख, हे एक महत्त्वाची बाब आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने, त्याचा उल्लेख शूरसेनॉय आणि मथुरेचा उल्लेख मेथोरा असा केलेला आढळतो. पुढे ते मौर्य साम्राज्यामध्ये विलीन झाले. अश्मक किंवा अस्यक या महाजनपदाची
पोटली ही राजधानी होती. ही महाजनपद काही काळ काशी महाजनपदाचे मांडलिक राज्य असावे असे दिसते. त्यानंतर अवंती या महाजनपदाचा विस्तार जे आहे मध्य प्रदेशातील माळवा, निमाळ आणि त्यालगतचा प्रदेश यामध्ये झालेला होता. अवंती जनपदाचे उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती असे दोन भाग होते. उत्तर अवंतीची राजधानी जी आहे उज्जैन ही होती आणि दक्षिण अवंतीची राजधानी जी आहे महिष्मती माधाता जिल्हा खांडवा येथे आहे. अवंतीचा राजा प्रद्योत हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. इसवी सनापूर्वी 4थ्या शतकात अवंती महाजनपद जे आहे ते मगध साम्राज्यात विलीन झाले. आणि इथे जे आहे फक्त अवंतीचा राजा प्रद्योत हा जो आहे फक्त गौतम बुद्धांचा समकालीन असल्याचा इथं उल्लेख आलेला आहे. परंतु इयत्ता 6वीच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं होतं की अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत जे आहे अवंती जे आहे ते मगध साम्राज्यात विलीन झाले होते. गांधार या महाजनपदाचा विस्तार काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशामध्ये झालेला होता. तक्षशिला ही त्याची राजधानी होती आणि आपण प्राचीन भारतामध्ये आपल्याला माहित आहे तक्षशिला हे जे शिक्षेचं एक जे आहे जगातील सर्वात मोठी युनिव्हर्सिटी विश्वविद्यालय जे आहे ते तक्षशिला येथे होते. पुक्कू साती किंवा पुक्कर सारीन हा गांधारचा राजा बिंबिसारचा समकालीन होता. जेव्हा जेव्हा एखादा राजा बिंबिसारचा समकालीन होता म्हटलं की ते डायरेक्टली इनडायरेक्टली जे आहेत गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचे देखील जे आहेत समकालीन होतात. ह्या बाबी मी वारंवार सांगतोय कारण की स्पर्धात्मक परीक्षामध्ये असे रेफरन्सेस वर खाली दिलेले असतात जेणेकरून जे आपल्याला वाटतं की ते कुठला राजा कुणाचा समकालीन होता हे कन्फ्युजन वाटतं. तर ह्या नोट्स काढून ठेवा जेणेकरून आयोगाने याच्यावरती एखादा जर प्रश्न विचारला तर ते तुमचे बोनस मार्क ठरतील. समकालीन होता आणि त्याने बिंबिसाराबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. इसवी सनापूर्वी 6व्या शतकाच्या उत्तरार्धात जे आहे गांधार महाजनपद पर्शियन सम्राट दार्शयू पहिला याने जिंकून घेतले आणि दार्शयू त्यानंतर सिकंदर आणि भारताशी याचा काही संबंध कसा संबंध होता हे आपण पुढील पाठामध्ये याच्याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत. इराणमधील बेहिस्तून येथील शिलालेखात इसवी सनापूर्वी 516 गांधारचा उल्लेख पर्शियन साम्राज्याचा भाग म्हणून केला आहे. कंबोज महाजनपदाचा उल्लेख प्राचीन साहित्यात गांधाराच्या जोडीने येतो. राजपूर राजौरी ही त्याची राजधानी होती. आणि कंबोजबद्दल एक महत्त्वाची बाब म्हणजे उत्तम घोडे आणि घोड्यावर स्वार होऊन युद्ध करण्याचे कौशल्य यांच्यासाठी कंबोज येथील योद्धे प्रसिद्ध होते. सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळेस कंबोजच्या लोकांनी त्याचा प्रतिकार केला होता. आणि अजून एक बाब म्हणजे ती स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ती म्हणजे ग्रीक इतिहासकारांनी उल्लेख केलेले एस्पासिओ अश्वायन हे कंबोज महाजनपदाचा भाग होते. सम्राट अशोकाच्या लेखांमध्ये त्याचा उल्लेख अराज म्हणजे राजा नसलेले म्हणजेच गणराज्य पद्धती असलेले असा केलेला आहे. महाजनपदांमधील राज्यव्यवस्था श्रेणी व्यवस्था राज्यव्यवस्था आपण मागच्या पाठात पाहिले होते की जनपदाच्या काळातील राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या राज्य स्वराज्य भोज्य वैराज्य महाराज्य साम्राज्य आणि पारमेष्ठ या संज्ञेचा उल्लेख केला होता. या सर्व संज्ञांचा नेमका अर्थ सांगणे जे आहे कठीण असले तरी राज्य आणि साम्राज्य या संज्ञांचे जे आहे यज्ञ संस्थेच्या अनुषंगाने केलेले स्पष्टीकरण जे आहे शतपथ ब्राह्मण आणि कात्यायन श्रोत सूत्र या ग्रंथांमध्ये दिलेले दिसते. त्यानुसार जे आहे राजसूय यज्ञ करणाऱ्या राजाचा अधिपती हा राजा असतो आणि त्याच्या अधिपत्याखाली प्रदेश हे राज्य असते. राजाने वाजपेय यज्ञ केल्यानंतर जे आहे साम्राज्य या पदाची त्याला जे आहे प्राप्ती होते आणि त्याच्या अधिपत्याखालील राजाला साम्राज्य म्हटले जाते. हे या बाबी जी देखील जे आहेत स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. राजा हा नेहमीच साम्राज्य या श्रेष्ठ पदाचा अभिलाषी असतो. राजा हे पद अर्थातच कनिष्ठ असते. राजा हा क्षत्रिय असावा आणि ब्राह्मणाने राजपद ग्रहण करू नये असे संकेत असले तरी वैदिक साहित्य आणि बौद्ध जातकांमधून या संकेताला असलेले अनेक अपवादी पाहायला मिळतात.
राजपद हे जे आहे बहुधा वंश परंपरेने मिळत असत, परंतु काही वेळा राजा हा जो आहे लोकांनी निवडून दिल्याचंही उदाहरणे आहेत. राजाच्या सर्वात ज्येष्ठ पत्नीला राजमहर्षी असे म्हटले जाई. राज्याभिषेकाच्या प्रसंगी राजाबरोबर तिलाही अभिषेक होत असे. सामर्थ्यशाली राजा त्याचे सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करत असत. अभिषिक्त राजाचा तात्वत त्याच्या प्रजेवर संपूर्ण अधिकार असत. प्रजेकडून किती कर वसूल करायचा हे राजा ठरवत असत. त्याच्या राज्यातील कोणताही भूभाग इच्छेनुसार दान करण्याचा त्याला अधिकार त्याला होता. असे असले तरी राजाची सत्ता पूर्णपणे अनियंत्रित नव्हती. पुरोहित, सेनानी, अमात्य, ग्रामणी इत्यादींच्या सल्ल्याने राजा जो आहे ते राजा निर्णय घेत असत. त्याखेरीज जणांची समिती किंवा परिषद भरत असत. त्यामध्ये समाजातील सर्वांना सहभागी होण्याचा हक्क असे. समिती किंवा परिषदेत सर्वमान्य जनांनी निर्णय घेऊन राजाला सत्तेवरून दूर केल्याची उदाहरणेही आढळतात. श्रेणी व्यवस्था. राज्याच्या समृद्धीसाठी शेती, पशुपालन, त्याचबरोबर व्यापार आणि व्यापाराचे सुयोग्य नियोजन आणि संघटन या गोष्टींनाही महत्त्व असते. महाजनपदाच्या समृद्धीमध्ये जे आहे व्यापारी आणि कारागिरांच्या श्रेणीचा मोठा वाटा होता. या श्रेणीची जी आहे विशिष्ट पद्धतीची रचना आणि कार्यपद्धती असे. विविध व्यवसायाचे स्थानविष्ट संघटन असणे, व्यावसायिक कौशल्याचे वंशपरंपरेने होणारे हस्तांतरण म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणे, अनुभवी ज्येष्ठांकडे व्यवसायाचे नेतृत्व असणे आणि इतरांनी स्वेच्छेने स्वीकारणे ही श्रेणीची वैशिष्ट्ये होती. श्रेणीचे स्वतःचे नियम असत, त्यामुळे त्यांची रचना बंदिस्त स्वरूपाची असेल. श्रेणीचे बंदिस्त स्वरूप जे आहे जाती व्यवस्था उदय पावण्याच्या कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण समजले जाते. श्रेणींमध्ये जे आहे वेतनावर काम करणाऱ्या बाहेरील कामगारांना कर्मकार आणि विना वेतन काम करणाऱ्यांना दास असे म्हणत असत. ही एक बाब जी आहे ती महत्त्वाची आहे. मौर्य काळापर्यंत श्रेणी व्यवस्थेला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवहारांमध्ये महत्त्व प्राप्त झाले होते. कौटिल्याच्या मते म्हणजे चाणक्यांच्या मते श्रेणीवर राजाचे नियंत्रण असणे अत्यंत महत्त्वाचे होते, कारण श्रेणीच्या रचनेमध्ये सत्तेच्या प्रभावी वहनाचे माध्यम बनण्याची क्षमता होती. या मौर्य काळाशी संबंधित माहिती जी आहे आपण ते पुढील पाठांमध्ये आपण सविस्तर घेणार आहोत. कारगिरांच्या श्रेष्ठी प्रमुखास ज्येष्ठक किंवा जेठक असे संबोधले असे म्हणत. व्यापाराच्या श्रेणी प्रमुखास श्रेष्ठी म्हटले जाई. उत्पादन आणि व्यापार याखेरीज श्रेणी त्यांच्या निधीमधून समाजासाठी उपयुक्त कामेही करत असत. त्यांमध्ये जे आहे गरजूंना दान धर्म आणि माफक दराने कर्ज देणे इत्यादीचा देखील समावेश होता. तत्वज्ञान आणि विविध संप्रदाय यामधील महत्त्वाचेच मुद्दे आपण ते अभ्यासूया इथे. चार्वक हे अग्रगण्य नास्तिक दर्शन असून त्याने जे आहे वेद प्रामाण्य, ईश्वर आणि परमलोक यांचे अस्तित्व आणि त्यातून उद्भवणारे कर्मकांड यांना विरोध केला. हा एक मुद्दा जो आहे या घटकापैकी थोडा एक महत्त्वाचा आहे. भारतीय विचारधारेतील ते एकमेव जडवादी म्हणजे काय भौतिकवादी दर्शन आहे. प्राचीन भारतीय दर्शनाची तात्विक बीजे या काळात रोवली गेली असे म्हणण्यास हरकत नाही. त्या दृष्टीने जे इसवी सनापूर्वी 6वे शतक महत्त्वाचे होते. गृहस्थाश्रमाचा त्याग करून अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी एका स्थानावर न राहता सतत भटकंती करणारे परिव्राजक किंवा श्रमण आणि त्यांच्या शिष्य संप्रदाय याची सुरुवात हे या काळाचे वैशिष्ट्य आहे. या काळात जे तत्वज्ञान समाजातील विविध स्तरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर आपलेसे वाटले, त्यामध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी केलेला उपदेश आणि त्यांनी मांडलेले तत्वज्ञान अग्रक्रमांकावर होते. त्यांच्या शिकवणीमध्ये समाजातील वर्ण आणि जातीवर आधारलेल्या समाज व्यवस्थेतील विषमतेतून बाहेर पडण्याचा मार्ग होता. जैन आणि बौद्ध या
दोन्ही दर्शनाचा अंतर्भाव नास्तिक दर्शनामध्ये केला जातो. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध या दोघांनीही वेदांचे प्रामाण्य आणि वैदिक कर्मकांड या गोष्टी नाकारल्या. त्यांना समाजाच्या सर्व स्तरातून मोठ्या संख्येने अनुयायी मिळाले. त्यानंतर आता आपण पाहूयात नवीन धर्मप्रवाह. जैन धर्म. जैन धर्माला खूप प्राचीन परंपरा आहे. जैन परंपरेनुसार वर्धमान महावीर हे जैन धर्माच्या 24 तीर्थकारांपैकी शेवटचे तीर्थकार होते. पार्श्वनाथ हे जे आहे ते 23वे तीर्थकार होते. त्यांनी त्यांच्या अनुयायांना अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह या 4 प्रतिज्ञा दिल्या आणि वर्धमान महावीरांनी त्यांच्या अनुयायांना त्यांच्या जोडीलाच जे आहे म्हणजे या 4 प्रतिज्ञेच्या जोडीलाच आणखी एक 5वी म्हणजे ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा दिली. यांना जे आहे पंचमहाव्रते असे म्हणतात. वर्धमान महावीरांचे पिता सिद्धार्थ हे नात्रक कुळाचे प्रमुख होते. आई त्रिशला देवी या लिच्छवी कुळातील होत्या. वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सनापूर्वी 599 मध्ये वैशाली नगराजवळील कुंडग्राम येथे झाला. वैशाली जी ही आहे शहर जे आहे ते हे व्रजी महाजनपदाच्या राजधानी होती. महावीरांच्या पत्नीचे नाव यशोदा हे होते. आणि ही वर्धमान महावीरांची आई त्रिशला ही जी आहे वैशालीचा लिच्छवी राजा चेतक यांची बहीण होती. लिच्छवी राजा चेतक याची कन्या जी आहे कन्या चेलन हिचा विवाह मगध राजा बिंबिसार याच्याशी झाला. अशा प्रकारे जे आहे महावीरांचा देखील जे आहे मगध घराण्याशी नातेसंबंध आला. महावीरांच्या पत्नीचे नाव यशोदा हे होते. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी सत्याच्या शोधार्थ गृहस्थाश्रमाचा त्याग केला. वयाच्या 42व्या वर्षी त्यांना केवल ज्ञान प्राप्त झाले. लोक त्यांना केवली, जीन आणि महावीर अशा उपाधीने संबोधू लागले. त्यांच्या अनुयायांना जैन अशी उपाधी प्राप्त झाली. केवल प्राप्तीनंतर 30 वर्ष वर्धमान महावीरांनी लोकांना उपदेश करण्यासाठी सतत भ्रमण केले. जैन धर्माचे संस्थापक म्हणून जैन धर्मीय पहिले तीर्थकार ऋषभ यास मानतात. या 24 तीर्थकारांनी ज्या जैन धर्माची तत्वे आणि शिकवण प्रस्तुत केली आणि यातील 24वे तीर्थकार म्हणजे जे आहेत ते वर्धमान महावीर हे होते. वर्धमान महावीरांनी अर्धमागधी या लोकभाषेत उपदेश केला. त्यांनी सदाचरण आणि व्रतस्थ आयुष्याचा पुरस्कार केला. त्यांनी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य या 3 तत्वावर भर दिला आणि या 3 तत्वांना जे आहे जैन धर्माची त्रिरत्ने असे म्हणतात. ही त्रिरत्ने केवळ ज्ञानप्राप्तीच्या मार्गाची आकांक्षा करणाऱ्या व्यक्तीसाठी मूलभूत मार्गदर्शक तत्वे आहेत. चेतन आणि अचेतन अशा सर्व अस्तित्वामध्ये कमी जास्त प्रमाणात जाणीव असते. त्यांना इजा केली तर त्या प्रत्येकांमध्ये वेदना उत्पन्न होते असे महावीरांनी सांगितले. अनेकांतवाद हे वर्धमान महावीर यांच्या तत्वज्ञानाचे गाभासूत्र होते. हे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानुसार सत्य एकांकी नसून त्याचे अनेक पैलू असतात. महावीरांनी स्वतः जैन संघाची स्थापना केली. सम्राट चंद्रगुप्त मौर्य हा थेर भद्रबाहू या जैन संघाच्या 6व्या प्रमुख आचार्याचा समकालीन होता. ही एक बाब महत्त्वाची आहे. जैन परंपरेनुसार सम्राट चंद्रगुप्ताने जैन धर्माचा स्वीकार केला होता. शुद्ध आचरणासाठी वर्धमान महावीरांनी
सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकारांच्या ज्या सभा होत असत त्यांना समवरण असे अर्धमागधी भाषेत म्हणत असत. हे समवरण जे आहे समतेवर आधारलेले असेत. म्हणजेच काय, या समवर्णांमध्ये सर्व वर्णातील लोकांना जे आहे ते प्रवेश मिळत असे. बौद्ध धर्म. गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर हे समकालीन होते. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे इसवी सनापूर्वी 563 मध्ये झाला. गौतम बुद्धांच्या पित्याचे नाव शुद्धोदन होते, ते शाक्य कुळातील होते. गौतम बुद्धांच्या आईचे नाव मायादेवी होते, त्या कोलीय कुळातील होत्या. गौतम बुद्धांच्या पत्नीचे नाव यशोधरा हे होते. वयाच्या 29व्या वर्षी गौतम बुद्धांनी सत्याच्या शोधार्थ ग्रहत्याग केला. या घटनेला जे आहे बौद्ध परंपरेत जे आहे महाबिनिष्क्रमण असे म्हटले जाते. त्यानंतर 6 वर्ष वेगवेगळ्या गुरूंचे मार्गदर्शन, तीव्र तपसाधना यासारख्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी अंतिम सत्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून काही साध्य होत नाही हे लक्षात आल्यानंतर ते निरंजन लीलाजन नदीच्या काठावर गया येथे एका पिंपळ वृक्षाखाली ध्यानस्थ बसले. येथे वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ते बुद्ध आणि तथागत तसेच शाक्यमुनी म्हणून ओळखले जाऊ लागले. हे देखील एक महत्त्वाची बाब आहे. आयोग असे जे आहेत 3 पर्याय आणखी एक चौथा पर्याय देऊन जे आहे ते विचारू शकतं. आणि याचं जे आहे ते प्रश्न येत्या पाठाच्या शेवटी जे आहे प्रश्न दिलेले आहेत त्याच्यामध्ये देखील असं गटात न बसणारा शब्द ओळखा असं एक दिलेलं आहे. असंच आयोग देखील जे आहे विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी सारनाथजवळील ईशीपट्टण येथे मृगवनामध्ये पहिला उपदेश केला. या प्रसंगाला धम्मचक्कपबत्तन असे म्हटले जाते. पुढे 45 वर्ष लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी सतत भ्रमंती केली. त्यांनी पाली या लोकभाषेमध्ये उपदेश केला. गौतम बुद्धांनी त्यांच्या उपदेशात दुःख या मनुष्य जीवनाच्या मूलभूत प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधले. मुळात दुःख उत्पन्न का होते आणि दुःख उत्पन्नच होऊ न देण्याचा उपाय काय, या 2 गोष्टींना अनुक्षलून त्यांनी लोकांना उपदेश केला. त्यांच्या उपदेशात त्यांनी 4 आर्य सत्य सांगितली. ती म्हणजे यावरती देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे ही एक महत्त्वाची बाब आहे. जगात सर्वत्र दुःख आहे. दुःखाचे मूळ तृष्णा आहे. तृष्णेवर मिळवला की दुःख निरोध होतो. अष्टांगिक मार्ग हे दुःख निरोधाचा मार्ग आहे. अष्टांगिक मार्गामध्ये गौतम बुद्धांनी पुढील 8 गोष्टी सांगितल्या आहेत. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. याचे अर्थ देखील जे आहेत ते इथे दिलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. अष्टांगिक मार्गाला जे आहे मध्यम प्रतिपद असे म्हटलेले आहे. ही बाब देखील एक महत्त्वाची आहे. गौतम बुद्धांनी भिक्खूंचा संघ प्रस्थापित केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला जे आहे त्रिशरण असे म्हणतात. बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि आणि संघम शरणम गच्छामि या 3 प्रतिज्ञा बौद्ध धर्मामध्ये आवश्यक मानलेल्या आहेत. नेपाळमधील रुमिनदेह येथील उत्खननात मौर्य सम्राट अशोकाचा स्तंभ लेख मिळाला आहे. या लेखात असे म्हटले आहे की देवानांपिय पियदसी राजाच्या राज्याभिषेकानंतर तो स्वतः या स्थळाला भेट देण्यासाठी आला आणि
त्याने इथे प्रार्थना केली, असे जाहीर करतो की बुद्ध शाक्य मुनींचा जन्म येथे झाला, याचे स्मरण देणारा दगड स्तंभ येथे उभा करवला. लोकांमध्ये या स्थळाप्रती जे आहे आदरभाव निर्माण होण्यासाठी त्यांनी हे केले. त्याने लुंबिनी ग्राम समृद्ध व्हावे या हेतूने जे आहे त्यावरील कर माफ केला. इसवी सनापूर्वी 6व्या शतकात प्राचीन भारतात जीवनाच्या सर्व क्षेत्रात परिवर्तन घडून आले आणि महाजनपदांमधील सत्ता संघर्षाला या शतकात सुरुवात झाली. काशी, कोसल, अवंती आणि मगध या 4 महाजनपदांमध्ये सत्ता संघर्ष सुरू राहिला. इसवी सनापूर्वी 4थ्या शतकापर्यंत जे आहे मगधाची राजसत्ता प्रबळ होत गेली आणि इतर महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येत गेले. मगधाच्या इतिहासाला उदयाला जे आहे इतिहास आपण मगधाचा उदयाचा इतिहास जे आहे आपण पुढील पाठात करणार आहोत. आणि आयोग कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतो यापैकी एक म्हणजे अश्मक हा शब्द जो आहे तो संस्कृत भाषेतील आहे की पाली अर्धमागधी आहे की पाली आहे. काशी महाजनपदाची राजधानी कुठे होती. त्यानंतर जे आहे उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल साम्राज्यामध्ये जे आहे भागीरथी नदी ही होती सीमारेषा नैसर्गिक सीमारेषा होती की इतर काय, किंवा हे चुकीच्या जोड्या दुरुस्त करा किंवा जोड्या लावा किंवा गटात न बसणारा शब्द ओळखा. अशा प्रकारे जे आहे आयोग प्रश्न विचारू शकतो. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल. धन्यवाद.